हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे खूप सुंदर सम आहे बेस्ड ऑन लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल एक चल समीकरण. चला बघूया. पहिल्यांदा ही वर्ड प्रॉब्लेम म्हणजे आपलं स्टेटमेंट वाचून घेऊ ना. काय दिलंय सम मध्ये बघा. काय दिलंय? मदर इज 25 years ओल्डर देन हर सन. ओके, म्हणजे मुलाचं आणि आईचं जे एज आहे त्याच्याबद्दल काय सांगितलं. ओके, पुढे काय दिलं बघा. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9 असं दिलंय. ओके, म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय दिलंय ते वाचून घेऊया. कशाला आपल्याला एज्युम करायचंय सांगितलंय फाइंड सन्स एज, पण एज्युम काय करायचं चला बघूया. कुठेतरी कंपॅरिझन दिलं असेल. फर्स्ट स्टेटमेंट बघा काय दिलं. मदर इज 25 years ओल्डर देन हर सन. म्हणजे आईचं जे एज आहे ते वय आहे ते मुलापेक्षा 25 वर्ष जास्त आहे, अधिक आहे. म्हणजे हे स्टेटमेंट वाचलं, दोघांचं कंपॅरिझन दिलंय. म्हणजे मी ट्रिक सांगितलं माहित आहे, जे नंतर येतं त्याला व्हेरिएबल एज्युम करा. इकडे नंतर काय येतंय मुलाचं एज, म्हणजे त्याला व्हेरिएबल एज्युम करायचं. हे ट्रिक मी सांगितलंय. हे ट्रिक मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहे ना तिकडे सांगितलंय. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी दिलंय डिस्क्रिप्शन मध्ये. म्हणजे आपण स्टार्ट कसं करा. आपल्याला माहित आहे काय लिहिणार आहे. लेट द प्रेझेंट एज ऑफ सन बी, एक व्हेरिएबल एज्युम करा. मी लिहितो इकडे एक्स इयर्स. तुम्हाला जर ट्रिक नाही युज करायचंय तरी पण आपल्याला समजतं ना. स्टेटमेंट काय दिलंय. आईचं जे वय आहे ते 25 वर्ष जास्त आहे मुलापेक्षा. म्हणजे जर आपल्याला मुलाचं वय माहिती आहे तरच आपल्याला आईचं वय पडेल ना. समजा जर मुलाचं वय असतं समजा 10 वर्ष, म्हणजे आईचं वय किती असेल 10 + 25 35. म्हणजे आपल्याला मुलाचं जे वय आहे ते अगोदर माहित असायला पाहिजे. ते नाही माहित, त्यामुळे त्याला एज्युम केलं. समजलं? व्हेरी गुड. आता मला सांगा आईचं प्रेझेंट एज जे आहे ते किती असणार. ते असणार आहे x + 25. ते लिहून घ्या. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला काय एज्युम करायचं, कसं एज्युम करायचं ते आपल्याला समजलं. ओके, व्हेरी गुड. आणि इकडे मी लिहिलंय प्रेझेंट एज. प्रेझेंट एज ऑफ सन, प्रेझेंट एज ऑफ मदर. तुम्ही सांगणार प्रेझेंट एज तर कुठे लिहिलं नाही. आपण काय लिहिलं. एज ऑफ मदर इज 25 years मोर देन सन. हे जे आत्ताचं जे एज आहे ना त्याच्याबद्दल सांगितलंय, पण स्पेसिफिकली आपण का लिहिलं प्रेझेंट एज ते तुम्हाला पुढे वाचल्यानंतर समजणार आहे. बघा आता समजणार. काय दिलंय. फाइंड सन्स एज, म्हणजे आपल्याला एक्स जे आहे या चलाचं व्हॅल्यू शोधावं लागेल. म्हणजे समीकरण लागेल, म्हणजे कंडिशन लागेल. हे दिलंय का बघा. दिलंय. काय दिलंय. इफ आफ्टर 8 years. ओके, थांबा इकडे. आफ्टर 8 years म्हणजे 8 वर्षांनंतर जे एज आहे ना त्याच्याबद्दल कंडिशन दिलंय. पण आपल्याला माहित आहे का 8 वर्षानंतर काय एज आहे. नाही ना, ते फाइंड करावं लागेल ना. म्हणजे हे दिलंय म्हणजे तिकडे लिहायचं. काय लिहायचं. आफ्टर 8 years. आता समजलं का आपण प्रेझेंट एज लिहिलं. प्रेझेंट एज आपल्याला माहित आहे. आता आपण 8 वर्षांनंतर काय एज असेल ते फाइंड करू शकतो का. करू शकतो. जर मुलाचं एज आत्ताच आहे 10, म्हणजे 8 वर्षानंतर किती असणार. 10 + 8 राईट ना. म्हणजे आत्ताचं जे वय आहे ते आपल्याला माहित आहे किती आहे एक्स. म्हणजे मुलाचं 8 वर्षांनंतर किती असेल x + 8. म्हणजे लिहायचं एज ऑफ सन विल बी x + 8 years. व्हेरी गुड. आईचं वय आत्ताच माहिती आहे आपल्याला किती आहे x + 25. म्हणजे आईचं वय 8 वर्षानंतर किती असेल x + 25 + 8. ते किती झालं. 25 + 8 ऍड करा किती येणार आहे 33. म्हणजे x + 33 years. हे का केलं समजलं का. कारण दिलंय सम मध्ये आफ्टर 8 years आणि त्यामुळेच आपण तिकडे स्टार्टिंगला प्रेझेंट एज म्हणून लिहिलेलं. म्हणजे ते कंडिशन स्टार्टिंगला दिलं ते प्रेझेंट एज बद्दल सांगितलं. समजते आता. हा, ते इम्पॉर्टंट आहे. ओके, आता काय दिलंय. आफ्टर 8 years 8 वर्षानंतर काय दिलंय. कंडिशन दिलंय बघा. काय दिलंय. 8 वर्षानंतर ज्यांचं जे एज आहे ना त्याच्याबद्दल काय दिलं. काय रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. म्हणजे कंडिशन आहे ते आपण युज करणार आहोत. म्हणजे लिहायचं तिकडे अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन. कंडिशन काय. रेशिओ घ्यायचंय. रेशो म्हणजे माहिती आहे ना आपल्याला न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर, समथिंग अपॉन समथिंग. पण काय येणार न्यूमरेटरला, काय येणार डिनॉमिनेटरला बघा. ते वाचा स्टेटमेंट. काय दिलं. रेशिओ ऑफ सन्स एज टू मदर्स एज, म्हणजे मुलाचं एज अपॉन मदर्स एज. ओके, पण प्रेझेंट एज का नाही. काय आफ्टर 8 years जे आहे. आफ्टर 8 years मुलाचं एज किती आहे. वय किती आहे x + 8. त्याला लिहा न्यूमरेटरला. आणि डिनॉमिनेटरला आईचं एज किती आहे x + 33. ते लिहा. हे जे रेशो आहे यांचं रेशो जे आहे ते असणार आहे 4/9. झालं.
आपल्याला मिळालं ते समीकरण, एक चल समीकरण. आता हे सोडून आपल्याला त्या चलाचं त्या एक्सचं व्हॅल्यू शोधायचं आहे. एकदम सोपं आहे, कारण लेफ्ट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे, राईट हँड साईडला एक फ्रॅक्शन आहे. दोन फ्रॅक्शन इक्वेटेड आहे म्हणजे काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. चला क्रॉस मल्टिप्लाय करा म्हणजे काय लिहिणार, देअरफॉर 9 इंटू एक्स प्लस 8, एक्स प्लस 8 ला ब्रॅकेट मध्ये लिहा. ओके, इक्वल टू राईट हँड साईडला काय येणार, 4 इंटू एक्स प्लस 33. व्हेरी गुड. चला आता काय करायचं, ब्रॅकेट ओपन करायचं. लेफ्ट हँड साईडला काय येणार, 9 इंटू एक्स आहे 9x प्लस 9 इंटू 8 आहे 72. व्हेरी गुड. इक्वल टू 4 इंटू एक्स आहे 4x प्लस 4 इंटू 33. सॉल्व्ह करा ना, किती आहे, 4 3 जा 12 म्हणजे 1 कॅरी झालं, 4 3 जा 12, परत 12 प्लस 1 किती, 13 म्हणजे काय येणार आहे 132. व्हेरी गुड. चलो ओरली. आता काय करायचं, जे व्हेरिएबल टर्म्स आहेत त्याला एका साईडला कलेक्ट करा आणि जे कॉन्स्टंट्स आहेत त्याला दुसऱ्या साईडला, म्हणजे ते प्लस 4x आहे त्याला त्या साईडला शिफ्ट करा. म्हणजे काय येणार आहे 9x मायनस 4x इक्वल टू, आता जे कॉन्स्टंट आहे त्याला राईट हँड साईडला घ्या. राईट हँड साईडला ऑलरेडी 132 आहे ते लिहा, प्लस 72 इकडे येणार आहे म्हणजे मायनस 72 झालं. आता सॉल्व्ह करा. तुम्ही सांगा सोपं आहे, 9x मायनस 4x किती आहे 5x इक्वल टू, हे सॉल्व्ह करा, 0 येणार ना, 2 मायनस 2 0 आणि 13 मायनस 7 किती आहे 6, म्हणजे आलं किती आपल्याला 5x इज इक्वल टू 60. एक्स काय असणार आहे, एक्स बरोबर इंटू 5 आहे त्याला इकडे शिफ्ट करा म्हणजे डिवाइड बाय 5, 60 अपॉन 5. ते तर आपल्याला माहित आहे, कॅन्सलेशन करा, एकदम सोपं आहे ना. 5 1 जा 5. ओके, आता काय आलं 10 राहिलंय उरलंय म्हणजे 5 2 जा म्हणजे काय आलं, एक्स व्हॅल्यू आहे 12. या चलाचं व्हॅल्यू आपण शोधून काढले आणि एक्स मिळालं म्हणजे काय, तेच तर फाईंड करायचं होतं, कारण सांगितलं काय होतं, फाईंड सन्स एज. सन्स एज म्हणजे प्रेझेंट एज फाईंड करायचं, ते आपण घेतलं एक्स म्हणजे लिहायचं काय, फायनल स्टेटमेंट लिहायचं, प्रेझेंट एज ऑफ सन इज 12 इयर्स. इयर्स विसरू नका, लिहा तिकडे, फक्त 12 नका लिहू, 12 इयर्स. व्हेरी गुड. जर या सम मध्ये त्यांनी विचारलं असतं की प्रेझेंट एज ऑफ आईचं प्रेझेंट एज काय, तर तुम्ही फाईंड करू शकता ना, एकदम सोपं आहे. प्रेझेंट एज ऑफ आई काय, एक्स प्लस 25 म्हणजे 12 प्लस 25 37 इयर्स. विचारलं असतं तर, विचारलंय का नाही, फक्त मुलाचं विचारलंय ते लिहायचं, झालं सम. आता इझी आहे ना, वयावर जेव्हा सम येतं ना समीकरणाचं, एकदम सोपं असतं पण इंटरेस्टिंग आहे. पण बघावं लागतं आपल्याला, कंडिशन जे दिले, कंडिशन मध्ये कशाबद्दल सांगितलंय, प्रेझेंटेज बद्दल सांगितलंय की 8 वर्षानंतर, 5 वर्षानंतर, 5 वर्ष अगोदरचं सांगितलंय, ते बघायचं. समजलं आता, एकदम सोपं आहे. तुम्हाला सोपं वाटलं, तुमच्या मित्रांना पण वाटलं पाहिजे ना, म्हणजे ह्या व्हिडिओला त्यांच्यासोबत शेअर करा. आणि तुम्हाला तर हे आवडलंच असेल, समजलं असेल म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम सोबत. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.